स्वागत. श्रोतेहो, रात्रीचे 9 वाजलेत. प्रसारित करत आहोत हॅलो गीत बहार हा फोन इन कार्यक्रम. सूत्रसंचालन आणि निवेदन वर्षा बांगर यांचं. श्रोतहो नमस्कार आणि स्वागत आजच्या हॅलो गीत बहार कार्यक्रमात. रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजणी. श्रोतहो, पंढरीची वारी, डोळ्यात विठ्ठलाची आस आणि मुखात ज्ञानोबा तुकारामाचा गजर. संपूर्ण महाराष्ट्र सध्या विठ्ठलमय झाला आहे. पाऊले चालती पंढरीची वाट असं म्हणत लाखो वारकरी माऊलीच्या दर्शनासाठी पंढरपूरकडे झेपावत आहेत. प्रत्येकाच्या मनात एकच ओढ आहे त्या सावळ्या विठुरायाला डोळे भरून पाहण्याची. पण श्रोतेहो, जे संतांच्या भूमीत या वारीत प्रत्यक्ष सामील होऊ शकले नाहीत त्यांच्यासाठी आज आपण पंढरीची तीच वारी अनुभवणार आहोत. या भक्तिगीतांनी सजलेल्या आणि चैतन्याची अनुभूती घेऊन आलेल्या हॅलो गीत बहार कार्यक्रमाच्या माध्यमातून. चला तर सुरुवात करूयात पहिल्या फोन कॉलने. हॅलो हॅलो गीत बहार का? हो, कार्यक्रम हॅलो गीत बहार. मी बोलतो साहेबन कॉलनी पंचवटी आयल्यानगर इथून मधुकर भाले बोलतोय. स्वागत आहे कार्यक्रमात, बोला. तुमचे कार्यक्रम छान असतात, छान नेहमी ऐकत असतो. आणि दुसरं असं की कार्यक्रमाविषयी मी आपली प्रतिक्रिया, अभिप्राय, स्नेहांकित यामध्ये पत्राद्वारे नेहमी पाठवित असतो. हा 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 नियमित श्रोते आहात आकाशवाणीचे आणि सर्व कार्यक्रमांची अगदी दखल घेता तुम्ही असं म्हणता येईल, नाही का? माझ्याकडे रेडिओ आहे मॅडम, आणि मी रोज सकाळी 5:51 बरोबर रेडिओ लावतो. अच्छा, आकाशवाणी केंद्र. आणि पहिल्यापासून ऐकतो. आणि वंदे मातरम हे पहिलं लागतं ना, तर हे वंदे मातरम आपले हे राष्ट्रगीत, राष्ट्रभक्ती गीत आहे, ते नेहमी ऐकतो. आणि तसे दिनविषय कार्यक्रम खूप छान असतो. दिनविषय म्हणजे इतिहासामध्ये घडून गेलेल्या घटना यांचे स्मरण केले जाते. हो, आणि तसं चिंतन खूप छान असतो. चिंतन नेहमी ऐकत असतो. चिंतनात एक शब्द फार महत्वाचा आहे. चिंतनामध्ये सकारात्मक विचार येतात, नकारात्मक विचार निघून जातात. त्यामुळे मी चिंतन नेहमी ऐकत असतो. आणि दुसरं मला हराम आहे या चित्रपटातील गीत ऐकायचं आहे. आकाशी झेप गेले पाखरा हे गीत हराम आहे या मराठी चित्रपटातील आहे. ते एक अत्यंत स्फूर्तीदायक आणि अर्थपूर्ण गीत आहे. सुप्रसिद्ध गीतकार जगदीश खेवडकर यांची शब्द रचना, तसेच संगीतकार आणि गायक सुधीर फडके बाबूजी यांचे साजेशी संगीत व स्वर यामुळे हे गीत केवळ ऐकण्यासाठी नाही तर आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलून टाकणारे ठरते. अगदी खरं आहे. सकारात्मक दृष्टिकोन आपला या गाण्यामुळे वाढतो असं म्हणता येईल की आकाशी झेप घेरे पाखरा म्हणजे इतकं अर्थपूर्ण गाणं आहे हे. हो, आणि या शब्द प्रामाणिक श्रमाचे महत्व अधोरेखित होते. खरे सौख्य या श्रमातूनच फुलते आणि आयुष्य सुंदर बनत जाते. वा, छान. हो, तर आनंद घेऊयात या गाण्याचा. सहभागी झालात, धन्यवाद. अगर के प्रोग्राम कैसे सुनते हैं फिर? न्यूज ऑन नहीं, अब तो ऐप पे सब कुछ सुनाई देता है. ये तो हमारे लिए स्वर्ग बन गए है, न्यूज ऑन AIR ऐप. अच्छा, और कौन कौन से प्रोग्राम सुनते हैं आप? अभी तो सुनने लगा हूँ धीरे धीरे, जैसे जैसे मैं और सुनता जाऊंगा फिर और कार्यक्रम भी सुनते रहेंगे. अच्छा. अभी तो फिलहाल यही सुनते हैं जी. अच्छा, अपनी फरमाइश का. और मराठी समझ आती है फिर? हाँ, बस आ जाती है जी, ऐसी बात नहीं. जो हिंदी समझ लेते हैं वो दूसरी भाषाएं भी थोड़ा थोड़ा समझ लेते हैं. अच्छा, तो आज कार्यक्रम में शामिल हुए इसलिए बहुत बहुत धन्यवाद. सुनते हैं आपकी पसंद का ये गीत. धन्यवाद बहन जी, बहुत. हॅलो. हाँ, बोला ना. नमस्कार मॅडम. नमस्कार, कोण बोलताय? निलराज डोके बोलतोय मी, केसापुरून, तालुका राहुरी. स्वागत आहे कार्यक्रमात, बोला. खूप दिवसानंतर प्रयत्न केला, कॉल लावलाय मॅडम. हा, खूप प्रतीक्षेनंतर बोलतोय आपण आज. हो हो हो, खूप दिवसांनी कॉल केलेला आहे. मग खूप दिवसांनी आनंद संवाद. खूप दिवसातून बोलल्यानंतर खूप बरं वाटतं जरा. खूपच तो एक आनंदच वेगळा आहे, नाही का? काय सांगताय मग कार्यक्रमात आज? आज मला असं वाटतं दिंड्यांचे दिवस सुरू झालेले आहेत. बरोबर आहे का नाही? तर पाऊले चालत ती पंढरीची वाट, वा,
हे गीत मला खूप ऐकावं असं वाटतंय. वा वा छान. बरोबर आहे आणि का? तुमच्या इथे कसं वातावरण आहे? तुमच्या इथनं दिंडी निघते? हो, निघते ना आमच्या इथून. हं. पण ते निघते 12 तारखेला निघणार आहे. अच्छा, 12 तारखेला. हो, जात असतो, मी पण जात असतो. अरे वा. आणि काय संदेश द्याल आपल्या इतर श्रोत्यांना सुद्धा, की पर्यावरणपूरक दिंडी करणं कितपत हितकारक आहे, की सगळ्यांनी याचा अवलंब केला पाहिजे की नाही? हो, निश्चितच मॅडम, बरोबर. आणि दिंडीला सर्वांनी जावं बरं का, हं, हं. तो आनंद घ्यावा, बरोबर आहे की नाही? बरोबर, बरोबर. तू गेल्याशिवाय आणि आनंद घेतल्याशिवाय कळत नाही. नक्कीच. भक्तीचा प्रत्येकाने ज्याने त्याने ज्याच्या त्याच्या आपण ज्याला म्हणतो ना, शिस्त प्रत्येकाने पाळावी असं मला वाटतं, नाही? बरोबर आहे. स्वच्छता प्रत्येकाने राखावी, प्रत्येक गावोगावी गेल्यानंतर स्वच्छता राखावी, नाही का? बरोबर, अगदी बरोबर. हो, म्हणजे काय केर कचरा असेल तो लांब टाकावा व्यवस्थितरित्या, प्रत्येकाने ते पाळलं पाहिजे असं मला वाटतं. बरोबर आहे. प्लास्टिकचा वापर टाळला पाहिजे या दिंडी मार्गातून आपण प्रवास करताना, नाही का? हो, पण आता तू कसं असतं मॅडम, प्रत्येक वारकऱ्याचा त्याचा प्रश्न असतो, नाही का? हां. पण पण दिंडीची पण प्रत्येकाने एक आपण शिस्त असते, पण ती सगळ्यांनी पाळली तर हे नक्कीच प्रदूषण आपण टाळू शकतो, नाही का? प्रदूषण टाळू शकतो, दिंडी चांगल्या पद्धतीने यशस्वी होईल, नाही का? हं. बरोबर. लोक पण चांगलं नाव घेतील, हं. नाही का? बरोबर. आणि एक शिस्तबद्ध दिंडी म्हणून मग सगळीकडे ख्याती सुद्धा त्या दिंडीला मिळते, नाही का? हो, निश्चितच. जे त्या दिंडीचं नाव निघलं जातं, दिंडी खरंच शिस्तबद्ध आहे बुवा, नाही का? बरोबर. म्हणजे अशा पद्धतीचं आहे, नाही का? म्हणजे भक्तीसोबतच पर्यावरणपूरक दिंडीचा संदेश या वारीच्या माध्यमातून आपण सगळ्यांपर्यंत पोहोचवला पाहिजे, नाही का? हो, निश्चितच मॅडम, निश्चितच. आणि खरंच आपलं अहिल्यानगर खरंच म्हणजे तसं जर म्हटलं तर खूप व्यवस्था ठेवते बरं का दिंडीची. हं. हो, 2 दिवस मुक्काम तिथं असतो अहिल्यानगर, तिथं सध्याला दिंडीच नाही का मुक्काम, हां. 2 दिवस अच्छा. कम्प्लीट. हां, बरं. त्यामुळे व्यवस्था चालेल. ठेवते असं. आणि नगर जिल्ह्यामध्ये खरंच लोक खूप देणारे घेणारे खूप आहेत. हां. दिंडीची व्यवस्था ठेवणारे खूप लोक आहेत. पाऊस भरपूर येतोय आमच्या सगळीकडे. भागात भरपूर पाऊस झाला मॅडम, खूप. हां. आता शेतीसाठी हा फलदायी ठरो अशी अपेक्षा सगळ्यांनी करूयात, नाही का? हो ना, शेतीसाठी पाऊस तर फार महत्वाचा आहे, नाही का? हां. आता सध्याला कपाशीची पिकं आहेत लोकांचे, हं. नाही का? बरोबर. काही भाजीपाला आहे बऱ्याच लोकांचा, हां. त्यासाठी पाऊस फार महत्वाचा होता, नाही का? महत्वाचा होता. बरोबर. आकाशवाणीचे कार्यक्रम खरोखर मॅडम चांगलेच असतात बरं का. धन्यवाद. मी बऱ्याच वेळा आवर्जून सांगत असतो, आपलं अहिल्यानगर केंद्र म्हणजे फार एकच नंबर केंद्र आहे. धन्यवाद. आणि सर्वच कार्यक्रम असे आहेत की खूपच उत्कृष्ट आणि चांगल्या प्रतीचे होतात, दर्जेदार होतात खरोखर. हां. आणि श्रोत्यांचा सहभागही तितकाच महत्वाचा. आपणही तितक्या आवडीने सहभाग घेता कार्यक्रमांमध्ये, त्यामुळे कार्यक्रम करण्यातही आनंद मिळतो आम्हाला. हो, आणि श्रोते सहकार्य करतात आणि आपली अहिल्यानगर आकाशवाणीचे सर्व स्टाफ मेंबर असेल ते पण सहकार्य करतात. अगदी चांगल्या पद्धतीने कार्यक्रम हँडलिंग करून घेतात, नाही का? बरोबर. हा विषय महत्वाचा आहे, म्हणजे सगळेच याच्यामध्ये महत्वाचे आहेत. अगदी खरं. हो. तर तुम्हाला वारीसाठी खूप खूप शुभेच्छा. चालेल, ऐकूयात तुमच्या पसंतीचं गीत. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. हा, मी अहिल्यानगर मधून मच्छिंद्र हरिदास तांडवले बोलतोय ताई. स्वागत आहे कार्यक्रमात, बोला. हो, महिनाभर कार्यक्रम आपले बंद होते, हं. त्याच्यामुळं आम्हाला सुनं वाटलं. हां. हो, आता पांडुरंगाने पाऊस दिला, वारकरी नगर मध्ये आगमन होईल हो. गुरुवारपासून, हो. तसे चालू आहे. हं. तर जगामध्ये एकमेव दिंडी आहे की तिला आचारसंहिता नसती, डिपार्टमेंटचा बंदोबस्त नसतो. वारकरी जे आपल्या आपल्या पद्धतीने सकाळी उठतो, पायी चलतो, मुक्कामी विसावा घेतो आणि परत आंघोळ करून नामस्मरण करत करत पंढरीच्या वाटाला निघतो. बरोबर. हो, सगळ्यात मोठी परंपरा जगामध्ये जर 16 असेल तर आषाढी सारखा 16 कुठंच बघायला भेटणार नाही. बरोबर आहे. आणि पण आता कुठलंही निवृत्तीला- पूर्वनियोजन नसताना अगदी शिस्तबद्ध सगळं व्यवस्थित मॅनेज केलं जातं, हो, नाही का? ते कसं होतं बरं का मॅडम, ते पांडुरंगाने सद्बुद्धी दिलेली असते आणि वारीच्या टायमाला तुमचे पाय तिकडे वडलेच जातील. बरोबर आहे. सगळ्यात महत्वाची गोष्ट ही आहे. आणि नगर आकाशवाणीने संतांचा जो कार्यक्रम लावला होता, सर्व संतांचा, हं. मला वाटतं 10:30 ते 11:15 पर्यंत, हा. इतका सुंदर, अतिप्रमाण सगळ्यात भारी कार्यक्रम झाला काल. आमच्या संग्रहातून कार्यक्रमामध्ये.
आमच्या संग्रहात तू ते कार्यक्रमाचं नाव नाही मला माहिती, पण मी काम करता करता ऐकला तो. संत परंपरा. संत परंपरा साईबाबा पर्यंत, मेहरबाबा पर्यंत सर्वांचं सांगितलं. हा, हा, हा. आणि आता कसं आहे, तुम्ही आकाशवाणीने जे कार्यक्रम घेतले त्यांनी भरारी घेतली आता. नवीन नवीन आणि कार्यक्रम. अजून प्रगती होणार ना. बरोबर. आणि आपण सगळं तन मन धन अर्पण करून कार्यक्रमाला नवी दिशा दिली. मला कानोपत्रेचा अभंग द्यायचा आहे. नको देवराया अंता आता पाहू, अरे हृदयनाथ मंगेशकर. छान. आकाशवाणी परिवारांना सर्वांना आषाढी एकादशीच्या आज शुभेच्छा देत नाही, परत फोन लागला पाहिजे माझा त्यावेळेस देतो. आणि कार्यक्रमामध्ये अजून भरारी हो ही पांडुरंगापाशी इच्छा प्रकट करतो आणि सर्वांना आकाशवाणी परिवार स्टाफला सर्वांना शुभेच्छा देतो. धन्यवाद. धन्यवाद तुम्हाला सुद्धा खूप. रामकृष्ण. हॅलो. नमस्कार मॅडम. नमस्कार. मी मुक्काम पोस्ट कराड, जिल्हा सातारा इथून तुकाराम जाधव बोलतो. स्वागत आहे तुकारामजी, बोला. कारण ते वातावरण नगरला पावसाचं आहे, भरपूर आहे. आपल्याकडे कसं आहे? आमच्याकडे भरपूर आहे, पण रिमझिम चालू आहे. असा मोठा मुसळधार पाऊस नाही. अच्छा. पिकाला पोषक वातावरण आहे. पिकाला पोषक आहे. हो. बर बर. काय मग आपण शेती करता? शेती करतो थोडी, आमची 1 एकर आहे. शेतामध्ये आता ऊसाचं पीक आहे. अच्छा, ऊस आहे. आणि आता सध्या वारीचे दिवस आहेत, तर मग काय कसं वातावरण आहे साताऱ्यामध्ये? काही लोक आता निघालेले आहेत वारीकडे. हा हा. जे पावसामुळे थोडा ते अडचण येते ना. नाही, काही कसंही आहे वातावरण असलं तरी, ऊन वारा पाऊस असेल तरी सुद्धा वारकरी आपली वाट चालत असतो पांडुरंगाच्या ओढीने, नाही का? ते थांबतच नाही ना. हा, बरोबर आहे. किती अडचणी येते, किती निसर्ग कोपला तरी वारकरी आपली वारी कधी थांबवत नाही. बरोबर आहे, वारी चुकवत नाही अजिबात. तुम्ही केलेली आहे कधी वारी? वारी आम्ही दरवर्षी जातो, लोणंद ते तरडगाव पर्यंत चालत जातो. अच्छा. जे केलं जातं वारकऱ्यांना, त्यापेक्षाही जास्त तो नंतर जो होणारा कचरा आहे त्याचं व्यवस्थापन करणं किंवा तो त्याचं संकलन करणं, ते व्यवस्थित त्याची विल्हेवाट मारणं, हे सुद्धा एक पुण्याचंच काम आहे, नाही का? ते अति महत्वाचं काम तेच आहे. बरोबर बरोबर. तर काय सांगताय, आज कार्यक्रमात कोणतं गीत ऐकायचंय? चित्रपट नाव आहे लय वारी. लय भारी. त्यातील गीताचे बोल माऊली माऊली. छान. काही मित्र आहे ना सांगा. आमचे मित्र आहेत PSI राज शेळकेजी, RN पाटीलजी, हा हा. गौतम कोकाटेजी, विकास शेळकेजी, श्रीकांत भंडारेजी, विजय पाटील चारुकरजी, धनंजय पटेलजी, रमेश जाधवजी, उदय काळेजी, विठ्ठल पवारजी आणि रामभाऊ सर्वदेजी, या सर्वांच्या पसंतीला आवाज मिळाला. चालेल, आपण सगळ्यांच्याच पसंतीचं हे भक्तिगीत ऐकूया. ते सहभागी झालात, धन्यवाद. धन्यवाद. तुझे नाव ओठी तुझे रूप ध्यानी जीवाला
हॅलो. हॅलो, नमस्कार मॅडम ताई. नमस्कार. गीताराम बोरसे, करजगाव, तालुका भोकरदन, जिल्हा जालना. कशा आहेत मॅडम ताई आता? छान मजेत. आपण कसे आहात? हा, मजेत आहे, छान आहे, अगदी आनंदात येत आहे. आणि पाणी आमच्याकडे आता जालना जिल्ह्यामध्ये रिमझिम हा. जून लागल्यापासून चांगला बरसतो आणि शेतकरी आम्ही फार सुखात येत आहे आणि आनंदात आहे. अरे वा, छान. आजच्या कार्यक्रमामध्ये गीत ऐकत आहे त्याचा सावंत मेघा रे मेघा मत परदेशी गाणं ऐकवा मॅडम ताई. प्यासा सावन मधला. होत आहे. बर. मग एवढं छान वातावरण आहे पावसाचं, मग शेतामध्ये काय आता? आता मक्का लावलेली, सोयाबीन आहे आणि हिरवी मिरची आहे, शिमला आणि पटना दोन मिरच्या लावलेल्या आहेत आता अगोदर. अच्छा. आणि हा पाऊस पुरेसा होईल असं वाटतं का पेरणीसाठी? रिमझिम अगदी मस्त बरंच वरून असल्याने चालू आहे मॅडम ताई आमचं. वा वा वा, छान छान. होत आहे. बरं, चालेल. या पावसाप्रमाणेच या गाण्याचा सुद्धा आनंद आपण घेऊयात. सहभागी झालात, धन्यवाद. हॅलो. नमस्कार. धनंजय वाघ बोलतोय. फार दिवसानंतर फोन लावला बघत आहे गीत बहारला, बरं का. स्वागत आहे धनंजयजी, बोला. धन्यवाद. बघत आहे ना, आपले कार्यक्रम फार सुंदर, अप्रतिम, ज्ञानवर्धक, सर्वांची लाडकी आकाशवाणी अहिल्यानगर. धन्यवाद धन्यवाद. आणि आकाशवाणीचे लाड करणारे आमचे असे हे श्रोते आहेत म्हणून कार्यक्रम सुद्धा करायला आम्हालाही छान वाटतं, नाही का? हो, धन्यवाद ताई, धन्यवाद. आणि बघायचं इकडे रातपासून पाऊस चालू आहे, म्हणजे 1 वाजेपासून गंगापूर शहरात पाऊस चालू आहे. तिकडे कसं काय पावसाचं वातावरण? इकडेही चालू आहे. हो ना. हा. आता सगळीकडे आता विठुरायाच्या दर्शनासाठी गावागावातून दिंड्या निघाल्या बघा, काही निघणारे काही निघाल्या. बरोबर. तर आमच्या गंगापूर मधून रामभाऊ महाराजांची दिंडी आज निघणार आहे बघा ताई. अच्छा. हो, आणि आपले अहिल्यानगरचे देवगडचे त्यांची पण दिंडी निघणार आहे. हा, देवगडची पण दिंडी निघते, बरोबर. हो. आणि बघा ताई, एक फार सुंदर एक भक्तिगीत आजित करकडे यांनी गायलं, हा. घेऊन निघालो मी दत्ताची पालखी. तर ह्या भक्तिगीतात आपण सर्व मिळून आनंद घेऊयात. नक्कीच नक्कीच. चालेल, धन्यवाद ताई. धन्यवाद. हॅलो. हॅलो. हा, नमस्कार. हा, नमस्कार मॅडम. हा, बोला. हा, मी मुक्काम पोस्ट आष्टी, तालुका परतूर, जिल्हा जालना, दसरा सागुते बोलतो मॅडम. स्वागत आहे, बोला. कसे आहेत मॅडम आपण? छान मजेत. आपण कसे आहात? आम्ही बी एकदम छान आहेत, एकदम मजामध्ये आहेत मॅडम. आता चालले शेतीतले काम मॅडम. हा, आता पाऊस झालेला आहे. हा, पाऊस चांगला झाला आमच्याकडे आणि सध्या चालू आहे शेतीतले पेरणी वगैरे. मग काय पेरताय शेतात? शेतात सध्या मॅडम कपाशी आहे, मूग आहे आणि सोयाबीन आहे मॅडम. अरे वा. एकूणच बळीराजा आनंदात आहे असं म्हणता येईल. आता पावसाचं आगमन चांगल्या पद्धतीने झालेलं आहे सगळीकडेच. हा मॅडम, बरोबर आहे ना. काही ठिकाणी अतिवृष्टी झालेली आहे, काही ठिकाणी शेतीसाठी पूरक आहे असं म्हणता येईल, नाही का? हा मॅडम, बरोबर आहे. सध्या तेच चालू आहे. कोणतं गीत ऐकताय आज मग? चित्रपट मॅडम दो रास्ते आणि गीताचे बोले छुप गए सारे नजारे वो क्या बात हो गई. वा वा वा, खूप सुंदर गीत सांगितलं. आणि ह्या गीतासाठी 1-2 मित्र आहेत मॅडम माझे. भोकरचे पत्रकार हरिभाऊ गुडवे आहेत, आष्टीचे सय्यद युनुस आहेत, सय्यद जलाल भाई आहेत, दीपक जाधव आहे. आणि तुम्ही बी ह्या गाण्याचा आनंद घ्या मॅडम आपल्या सगळ्या बरोबर. नक्कीच नक्कीच. आपण सगळेच या गाण्याचा आनंद घेऊयात. सहभागी झालात, धन्यवाद. हे आहे आजच्या कार्यक्रमात मी आपला निरोप घेते. कार्यक्रमासाठी तंत्र सहाय्य होतं महेंद्र रोहकले यांचं. हॅलो गीत बहार हा फोन इन कार्यक्रम आत्ताच आपण ऐकलात. सूत्रसंचालन आणि निवेदन केलं होतं वर्षा बांगर यांनी.